कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नक्की आहे. बाय. ये. तुम्ही बोलावलत का? माझी किटी पार्टी आहे, त्यासाठी मला रेडी व्हायचं आणि काही सामान आणायचं बाकी आहे, तर तू आणशील? हो, तुम्ही यादी द्या. ही लिस्ट नक्की व्यवस्थित आणशील ना? हो. ये. ऐश्वर्या मॅडम, बोलवलं होतं का? तुझी बहीण भेटली का? नाही, माझी किटी पार्टी आहे, त्याचं काही सामान आणायचं होतं म्हणून तिला पाठवलं मार्केटला. तर तू पण कामाला लाग आणि व्यवस्थित काम कर, नाहीतर घरी जायचंय का परत? नाही नाही, घरी नाही जायचंय मला. तुम्ही जे काम सांगाल ना ते काम करीन मी. व्हेरी गुड, लागा कामाला. होय. या. या दोघा भाऊ बहिणींना मी इतका त्रास देणार आहे की एक दिवस हे दोघे हे घर सोडून निघून जातील. बोला. सारंग, कशी आहे आता तब्येत? आहे, ठीक आहे मी. आता हे नवीन नाटक कशाला? अरे मी नाटक नाही करते, मनापासून विचारतोय. आणि मी काय तुझ्या आईसारखा खोटेपणाचा बुरखा पांघरून जगणारा माणूस नाहीये, कळलं ना? खरंच काळजी वाटली म्हणून फोन केला. प्रत्येक वेळेला माझ्या आईबद्दल ऐकवायची गरज आहे का तुम्हाला? अरे ऐकवत नाहीये, जे आहे ते आहे, खरं तेच बोलतोय. अहो, असं काय करता? द्या इकडे. काहीतरीच काय बोलताय? त्याच्या तब्येतीची चौकशी करायला ना केला आपण फोन. हॅलो सारंग, बाळा कशी आहे तब्येत आता? ठीक आहे मी. खरं तर ना असं फोनवरून वगैरे चौकशी करण्यापेक्षा घरीच येणार होतो प्रत्यक्ष भेटायला, पण म्हटलं घरचं वातावरण आधीच टेन्स असेल, त्यात आम्ही म्हणून मग येण्याचं टाळलं. बरं झालं तुम्हालाच हे कळलं, नाहीतर उगाच अजून प्रॉब्लेम वाढले असते. घरी कसे आहेत सगळे? आहे सगळे ठीक आहे. ठेवू मी फोन? सारंग, अरे असं काय करतोस? थांब ना जरा. हे बघ. एक मिनिट सारंग, एक मिनिट. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. मुद्द्याचं बोलता का तुम्ही कधी? बोला. सावली तुझी आयुष्य रेषा आहे हे मी तुला वारंवार सांगत आलेलो आहे. तिचं तुझ्या आयुष्यात येणं हा कोणताही अपघात नाही किंवा घातपातही नाही. ही नियती आहे, हे देवाचं नियोजन आहे. ती तुझ्या आयुष्यात असणं म्हणजे तुझ्या आयुष्याची दोरी बळकट होण्यासारखं आहे. अजूनही पटलं नाहीये का तुला हे? माझ्या आयुष्यात कसली जाणीव झाली आणि कसली नाही याचं तुम्हाला काय करायचंय? तुम्ही तुमच्या आयुष्याचं बघा ना. ठेवा फोन. सखदेव, ज्यूस. हा, आलो आलो. हे घे. त्यांना दे. ओ गॉड, यू इडियट. माफ करा, चुकून झाला बघा. चुकून काय चुकून झालं? मुद्दाम केलंयस तू. बघून काम नाही करतायत, मूर्ख. कुठे लक्ष असतं? अहो पडलो, चुकून झालं. दादा?
तू इथे काय करतोयस? मी सांगते, ह्या घरचा नवीन नोकर आहे हा. हे असले नोकर ठेवले तुम्ही, तेही ह्या घरात. काम करायची साधी अक्कल नाही ह्यांना. आता बघत उभा राहणार आहेस की ते जे सांडलंय ते क्लीन करणार आहेस? जा कपडा घेऊन ये. होय करतो. नाही नाही, एक मिनिट. मी करते साफ, मी करते. हे साऊ, साऊ ते माझं काम आहे आणि माझं काम मला करू दे, तू नको करूस. नाही अगं त्याचे पैसे मिळणार आहेत का मला? एक्झॅक्टली, तुला काम करण्याचे पैसे मिळणार आहेत, ग्लास फोडण्याचे नाही. ह्या ग्लासचे पैसे तुझ्या पगारातून कट करणार आहे मी. जा आता कपडा घेऊन ये. होय ताई, दादा थांब साऊ तू. नाही. काय ऐश्वर्या, साधे नोकर मिळत नाहीत काम करण्यासाठी तुम्हाला? पाहिलंस, तुझ्यामुळे मला माझ्या फ्रेंड्स कडून काय काय ऐकावं लागतंय. तू त्यांच्या सँडलवर ज्यूस पाडलेस. तू ये पुढे ये, ये ये. अगं असू दे, कशाला उगाच. ते क्लीन कर, जे त्यांच्या सँडलवर सांडलंय ते क्लीन कर. होय करतो करतो. सँडल नीट पुसायची. झालं. झालं नाही अजून, माझ्या सँडलवर पण ज्यूस सांडलंय. क्लीन कर. का थांबलास? नीट कर. तुम्हाला माहितीये, हा मूर्ख माणूस ह्या मूर्ख मुलीचा भाऊ आहे, सख्खा भाऊ. कसा करत होता? सुख संगीत माफ करा, माफ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.